नुसरत भरूचा ही मुस्लिम अभिनेत्री उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये राहते. दर्शन घेते, मनोभावे पूजा करते, जलाभिषेक करते आणि भस्म आरतीमध्ये सामील सुद्धा होते. पण हे सगळं पाहिल्यावर काही लोकांच्या बुडाला एवढी आग लागतात. त्यातलाच एक आहे मौलाना शहाबुद्दीन रिजवी. हा लगेच या अभिनेत्रीबद्दल फतवा जारी करतो आणि तिला सांगतात की इस्लाम धर्मामध्ये हे सगळं मान्य नाही, हे सगळं गुन्हा आहे, तू लवकरात लवकर इस्लाम धर्मातल्या लोकांची माफी माग. पण प्रश्न मला असा पडतो की जेव्हा काही लोक मर्डर करतात, बलात्कार करतात, तेव्हा त्यांच्या विरोधात फतवा जारी केला जात नाही, तेव्हा यांच्या धर्मामध्ये याला गुन्हा हा मानला जात नाही. जेव्हा काही डॉक्टर लोक दिल्लीमध्ये येऊन स्वतः फुटतात आणि निर्दोष लोकांची हत्या करतात, तर त्यांच्या विरोधामध्ये हे लोक फतवा जारी करत नाही, त्यांच्या फॅमिलीबद्दल हे लोक फतवा जारी करत नाही. पण एक व्यक्ती जेव्हा महाकालच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेते, मनोभावे त्याची पूजा करते, तर त्याच्या विरोधात लगेच फतवा जारी केला जातो. म्हणजे किती मोठी नौटंकीबाजी आहे ना हे, यांना समजतच नाही. भारत देशामध्ये संविधानाने प्रत्येकाला राईट्स दिलेले आहे. त्यांना जे मानायचे आहे ते मानतात, ज्यांना ज्याची पूजा करायची आहे ते करू शकतात, त्यांची ते राईट्स आहे. त्यांना फक्त शरिया मान्य आहे, दुसरं अन्य काहीच नाही. हे लगेच फतवा काढतात. ही नौटंकीबाजी बंद करा आणि ज्यांना जसं जगावं वाटते तसं जगू द्या. राम राम.